सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांनी बाहेरच्या अनावश्यक खर्चांपासून आज दूर राहावं लागेल. त्याऐवजी तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवू शकाल. जर तुमची काही कामं खूप दिवसांपासून रखडलेली असतील तर ती आज पूर्ण होतील. त्यामुळे तुम्ही सतर्क राहा आणि कामावरती लक्ष द्या. आज तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्याबद्दल मात्र थोडेसे चिंतेमध्ये राहू शकता. त्यांच्या भविष्याची तुम्हाला काळजी वाटू शकते. आज तुम्हाला तुमच्या सासरच्या मंडळींकडनं आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायामध्ये संध्याकाळपर्यंत एखादी डील झाल्यानं तुम्हाला आर्थिक लाभही होण्याची शक्यता आहे. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खर्चाने भरलेला असेल. तुम्हाला आज अनेक गोष्टींवरती खर्च हा करावा लागेल. आज तुम्ही तुमच्या एखाद्या खास मित्रासाठी भेटवस्तू खरेदी करू शकता. तुमची आर्थिक स्थिती डळमळीत होऊ शकते, त्यामुळे कुठलाही खर्च हा विचारपूर्वक करा. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये आज तुम्ही तुमच्या सहकारी कर्मचाऱ्यांसोबत मिळून काम कराल. आज तुम्ही तुमच्या कामावरती लक्ष केंद्रित करायला हवं. एखाद्या अनुभवी व्यक्तीशी बोलल्यानं किंवा सल्ला घेतल्यानं तुमच्या व्यवसायाला एक नवीन दिशा मिळेल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांवरती आज कामाचा ताण जास्त राहील. आज तुमची सर्व कामं वेळेवरती पूर्ण होतील. कुटुंबामध्ये आज कोणाशी तरी तुमचे मतभेद होऊ शकतात, मात्र तुम्ही तुमच्या बोलण्यावरती नियंत्रण ठेवायला हवं. शांतपणे तुम्ही परिस्थिती हाताळा. तुमच्या कामाची स्थिती आज चांगली राहील. तुमची आर्थिक स्थिती देखील मजबूत होईल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी एखादी भेटवस्तू खरेदी करू शकता. यामुळे तुमच्या नात्यामध्ये प्रेम वाढेल. विद्यार्थ्यांना आज शिक्षकांकडनं सल्ला घेण्याची गरज आहे. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीचे लोक आज व्यवसायाशी संबंधित प्रवास करू शकतात. या प्रवासातून तुम्हाला चांगला आर्थिक लाभ होईल. त्यामुळे प्रवासाची संधी सोडू नका. नोकरी आणि व्यवसायामध्ये तुमच्या सहकाऱ्यांशी तुम्ही विनाकारण वादविवाद करू नका. शांत राहून वाद टाळण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक जीवनासाठी आजचा दिवस हा चांगला आहे. तुमच्या जोडीदाराचं तुम्हाला आज संपूर्ण सहकार्य मिळेल. यामुळे तुमचं नातं हे अधिक मजबूत होईल. अनुभवी लोकांचा सल्ला तुमच्या व्यवसायासाठी फार फायदेशीर ठरू शकतो. तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत आज सावध राहा. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुमच्या आईवडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला चांगला नफा मिळताना दिसतोय. तुमचे शत्रू देखील आज थोडे प्रबळ होतील, परंतु तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. तुमच्या कामावरतीच तुम्ही लक्ष केंद्रित करा. राजकीय क्षेत्रामध्ये तुमची प्रगती होण्याची खूप चांगली चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना फायदा होईल. आज तुम्ही एखाद्या शुभ कार्यक्रमामध्ये जाऊ शकता. तिथे तुमची चांगल्या आणि प्रभावशाली लोकांशी भेट होईल. त्यांच्याशी तुम्ही एखाद्या विशेष कामाबद्दल बोलू शकता. यामुळे तुमच्यातील चिंता काही प्रमाणात कमी होईल आणि तुम्हाला मदतही होईल. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत खूप सावध राहावं लागेल, कारण तुमच्या आरोग्यामध्ये बिघाड होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घ्या. आज तुम्हाला नोकरीमध्ये टीम वर्क करण्याची संधी मिळेल. एकत्र काम केल्यानं तुम्हाला कामात यश मिळेल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर त्यामध्ये धोका आहे. त्यामुळे आज असा कोणताही नवीन व्यवसाय तुम्ही सुरू करू नका जो
तुमच्या प्रेमजीवनामध्ये अडथळा आणेल. आज तुमच्या प्रेमामध्ये, तुमच्या नात्यामध्ये विश्वास वाढीस लागेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत धावपळीचा असेल. तुम्हाला अनेक प्रकारची कामं करावी लागतील. मनापासून केलेलं काम हे आज तुमच्यासाठी चांगले राहील. यामुळे तुमच्या मनाला खूप आनंद मिळेल. तुमच्या अडचणीही आज संपुष्टामध्ये येतील. त्यामुळे तुम्हाला खूप मोकळवाणी, स्वतंत्र वाटेल. आजचा दिवस हा तुमच्या व्यवसायामध्ये प्रामाणिकपणे काम करण्याचा आहे. व्यवसायासाठी केलेल्या प्रवासातनं तुम्हाला चांगली फळं मिळतील. त्यामुळे तुम्हाला प्रवासाची संधी जर मिळाली तर ती बिलकुल सोडू नका. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही व्यवसायामध्ये नवीन कल्पना वापरून चांगला नफा कमावू शकाल. त्यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये काहीतरी नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. आज कोणतंही धोकादायक काम तुम्ही हाती घेऊ नका. तुमच्या कुटुंबातील विरोधक आज शांत राहतील, परंतु तरीही तुम्हाला सावध राहणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही सतर्क राहा. आज संध्याकाळचा वेळ तुम्ही एखाद्या सामाजिक कार्यक्रमामध्ये घालवू शकाल. यामुळे तुम्हाला नवीन लोकांना भेटण्याची आणि त्यांच्यासोबत मन प्रसन्न करण्याची संधी मिळेल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला व्यवसायासाठी एखादी नवीन कल्पना सुचली असेल तर लगेचच ती पुढे न्या. भविष्यामध्ये तुम्हाला त्याचा लाभ होईल. त्यामुळे कुठलीही संधी तुम्ही सोडू नका. जर तुमच्या जवळच्या लोकांशी काही तुमचे मतभेद असतील तर ते आज दूर करण्याची उत्तम वेळ आहे. त्यांच्याशी बोलून तुम्ही गैरसमज दूर करा. आज तुम्ही तुमच्या मित्रांशी भेटाल. या भेटीमुळे तुम्हाला फार फायदा होण्याची शक्यता आहे. कुटुंबामध्ये आज काही वादवितंड निर्माण होऊ शकतो, परंतु तुम्ही त्या वादविवादात पडू नये. त्याऐवजी तुमच्या बोलण्यातनं तुम्ही गोडवा ठेवावा आणि परिस्थिती शांतपणे हाताळावी. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासावरती अधिक लक्ष केंद्रित करावं लागेल आणि तरच तुम्हाला परीक्षेत यश मिळेल. व्यवसायामध्ये आज तुम्ही नवीन तंत्रज्ञान किंवा पद्धत वापरू शकता. यामुळे भविष्यात तुम्हाला चांगला नफा होईल. नवीन गोष्टी स्वीकारल्यानं तुमचा व्यवसाय पुढे जाईल. आज दुपारपर्यंत तुम्हाला कोणत्याही माध्यमातून एक महत्त्वाची बातमी मिळू शकते. ही बातमी तुमच्यासाठी खूपच उपयुक्त ठरू शकते. तुमच्या वडिलांच्या आरोग्याची तुम्ही आज काळजी घ्या. त्यांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी फार व्यस्त असणार आहे. कामामुळे तुम्हाला थोडीशी धावपळ करावी लागेल, मात्र या व्यस्ततेतून तुम्ही तुमच्या प्रेमजीवनासाठी वेळ काढाल. यामुळे तुमचा जोडीदार तुमच्यावरती फार आनंदी असेल. तुमच्या नात्यात अधिक गोडवा येईल. आज संध्याकाळी तुम्हाला एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. ही बातमी तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरेल आणि तुम्हाला आनंद देईल. ऑफिसमध्ये काम करताना आज तुम्हाला खूप सावधगिरी बाळगावी लागेल. त्यामुळे तुम्ही कामावरती पूर्ण लक्ष केंद्रित करा. जर आज तुम्ही कुठेही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर भविष्यात तुम्हाला त्याचा मोठा फायदा होईल. त्यामुळे तुम्ही विचारपूर्वकच गुंतवणूक करा. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गायत्री चालिसाचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा मीन राशीच्या विद्यार्थ्यांसाठी फारच मेहनतीचा असणार आहे. त्यांनी आज त्यांच्या अभ्यासावरती लक्ष केंद्रित करणं अत्यंत गरजेचं आहे. आज बोलताना तुम्ही खूपच विचारपूर्वक आणि शांत राहून बोला. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये आज थोडासा ताणतणाव जाणवू शकतो. यामुळे तुम्हाला थोडीशी चिंताही वाटू शकते. तुमच्या जोडीदाराशी तुम्ही मन मोकळेपणानं बोला. संध्याकाळचा वेळ तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत घालवा.
कुटुंबासोबत वेळ घालवल्यानं तुमचा ताणतणाव कमी होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत गप्पा मारल्यानं तुमचं मनही प्रसन्न राहील. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.